काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ ठाणे शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात ठाण्यात निदर्शने करण्यात आली। दिल्ली येथे वन रँक वन पेन्शन मागणी करत असलेल्या माजी सैनिक कैलासवासी रामकिसन गरेवाल यांनी सैनिकांच्या हक्कासाठी आत्महत्या केली। त्यांच्या कुटुंबियांबरोबर पोलिसांनी गैरवर्तन केलं। त्या सैनिकांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गेले असता त्यांना पोलिसांनी अटकाव केला आणि तेथेच अटक केली। त्याच्या निषेधार्थ ठाणे शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने अध्यक्षा शिल्पा सोनाने यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली। वागळे इस्टेट येथील इंदिरानगर नाका परिसरात करण्यात आलेल्या या निदर्शन आंदोलनात ठाणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा शिल्पा सोनाने, निर्मला जोशी, उर्मिला सावंत, रजनी पांडे, हिराबाई गोळे तसेच इतर महिला कार्यकर्त्या आणि ठाणे महापालिका शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष नंदू मोरे, ठाणे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मनोज कुमार पांडे, माजी वॉर्ड अध्यक्ष मनोज कुमार दुबे, काँग्रेसचे सेवादल संघटक हरिलाल विश्वकर्मा, माजी वॉर्ड अध्यक्ष राजू शर्मा आदी सहभागी झाले होते। यावेळी राहुल गांधी यांच्या गरेवाल कुटुंबीय आणि सैनिकांच्या वतीने वन रँक वन पेन्शन या भूमिकेला पाठिंबा दाखवण्यासाठी मोदी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या महिला कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारच्या विरोधात निषेध नोंदवला। तसंच लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, मोदी सरकार हाय हाय, राहुल गांधी जिंदाबाद, कैलासवासी रामकिसन गरेवाल अमर रहे अशा घोषणाही दिल्या।